बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सीएनजी गाडीला थोडासा रेस द्यावाच लागतो, सीएनजी गाडी क्लचवर उठतच नाही. बरेच कमेंट येतात काही नमुन्यांच्या मला विरोध करण्यासाठी. मी म्हणतो कशी काही उठत नाही. तुमचा हाफ क्लच वीक असेल, क्लच सोडा येत नसेल म्हणून तुम्हाला क्लचवर गाडी उठवता येत नाही. आजकालच्या गाड्या इतक्या पॉवरफुल इंजिन आहेत, सीएनजी किट सुद्धा इतके पॉवर आहेत की नुसता क्लच सोडला की गाड्या पळायला लागतात, घोडा पळायल्यासारख्या. हे पाहू शकता. आता ही 2021 ची नवीनच वॅगनर आहे, न्यू मॉडेल, आणि ही गाडी सीएनजी आहे. हे पहा, गाडीचं रनिंग सुद्धा 77,484 किलोमीटर झाले. अजून एकदाही या गाडीची क्लच प्लेट सुद्धा बदललेली नाही. आपण ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आहे. ओके, आता मी हे पाहू शकता, फर्स्ट गिअर टाकला क्लच दाबून, उजवा पाय तर माझा साईडलाच आहे. मी फक्त हळूहळू हळूहळू क्लच सोडतो. हे पाहू शकता, ही गाडी निघाली आपली. हे पाहू शकता, ही गाडी चालली अशा प्रकारे फक्त क्लचवर. आता तुम्ही पाहू शकता, माझा पाय पूर्ण मी खाली ठेवलाय दोन्ही, तरी सुद्धा गाडी ही 5च्या स्पीडनं का होईना हळूहळू हळूहळू जाते. छोट्या छोट्या चढाला सुद्धा ही गाडी वॅगनार चढते. 1000 सीसी वॅगनार आहे. विचार करा, टाटा पंच असेल,